तर मोठी बातमी आपण बघतो आहोत। दिलीप वळसे पाटील हे सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील आणि छगन भुजबळ हे या प्रस्तावाला अनुमोदन देतील आणि सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड होणार आहे। त्यामुळे ही महत्त्वाची बैठक दिलीप वळसे पाटील अगदी काही वेळामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या नात्याने प्रस्ताव मांडणार आहेत आणि त्याला अनुमोदन दिलं जाणार आहे छगन भुजबळ यांच्याकडून। तर ही बैठक सध्या सुरू झालेली आहे, आपण पाहतोय। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात। वेदांत, एक महत्त्वाची बैठक आपण बघतो आहोत विधान भवनामध्ये सुरू आहे। विधिमंडळाचा गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होत आहे। बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्यासोबतच आपण बघितलं प्रफुल्ल पटेल हे पक्षाची पुढची दिशा आणि भूमिका आपल्या सर्व आमदारांना सांगत आहेत। कारण अनेक आमदारांना काल फोन करण्यात आले की आपण तातडीनं विधिमंडळ बैठक घेत आहोत आणि विधिमंडळ बैठकीमध्ये गटनेत्याचा प्रस्ताव आपण मांडणार आहोत आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून आज सुनेत्रा पवार हे शपथ घेणार आहेत आणि त्यामुळे सर्व आमदारांना आपल्या पक्षाची पुढची दिशा ही आधी समजून सांगितली जाते आणि त्यानंतर दिलीप वळसे पाटील हे गटनेते पदाचा प्रस्ताव मांडला जाईल आणि सर्वांमध्ये सुनेत्रा पवार या विधिमंडळ गटनेत्या म्हणून त्यांची निवड केली जाईल आणि तशा प्रकारचं पत्र हे मुख्यमंत्र्यांना आणि मग उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी राज्यपालांना सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून हे पत्र जाईल। ही सगळी तांत्रिक जी प्रोसेस आहे ती आधी सुनील तटकरे यांच्याकडनं समजून सांगितली जाते आणि थोड्याच वेळात आपण बघतोय की प्रस्ताव सुद्धा हा मांडला जाणार आहे आणि छगन भुजबळ आणि इतर 2 आमदार याला अनुमोदन देतील असं कळतंय। अगदी वेदांत, आज संध्याकाळी 5 वाजता खरं तर हा शपथविधी अत्यंत साधेपणाने पार पडणार आहे। त्या आधीची ही सगळी आताची बैठकीची दृश्य आपण बघतोय। मात्र काही वेळापूर्वी ज्यावेळेला अजित पवार यांच्या दालनामध्ये देखील हे सगळे नेते पोहोचले होते, त्यांना अभिवादन करण्यात आलं, एक शोक प्रस्ताव मांडण्यात येतोय आणि त्याच्यानंतर ही बैठक होईल। पुढची नेमकी ही ह्या सगळ्या ज्या तांत्रिक बाबी असतील त्या नेमक्या काय असतील आणि यानंतर संध्याकाळी लोकभवनामध्ये हा शपथविधी होईल, तिथली देखील तयारी सुरू झाली आहे। नक्की ज्या प्रकारे आपण आता बघतोय की ही बैठक पार पडत आहे, अगदी 5-10 मिनिटं ही बैठक चालेल, ज्यामध्ये मी जसं आधी सांगितलं की दिलीप वळसे पाटील, त्यासोबत आपण बघितलं तर प्रफुल्ल पटेल हे सुद्धा सर्व आमदारांना माहिती देत आहे। सुनील तटकरे यांनी या सगळ्या बैठकीची सुरुवात केली आणि ज्या प्रकारे जी घटना घडली त्या घटनेनंतर पक्षाला पुढे नेण्यासाठी काही पावलं उचलावी लागणार आहेत आणि आता ही सगळी पावलं सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये उचलली जाणार आहेत आणि त्यामुळेच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड असेल किंवा मग आता जी गटनेत्याची निवड होती आणि जी आपण बघतोय की गटनेतेपदी निवड ही आता जाहीर केली जाईल, कारण प्रस्ताव हा मांडला जातोय। दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे, छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे आणि त्यामुळे गटनेते म्हणून आता सुनेत्रा पवार या विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते असतील आणि अशा प्रकारे हे जे पत्र आहे ते विधिमंडळ सचिव त्यासोबतच मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं जाणार आहे आणि आजच जसं तू सांगितलं की 5 वाजता लोकभवनात सुद्धा तशा प्रकारची तयारी करण्यात आली आहे शपथविधीची आणि 5 ते 5:15च्या दरम्यान हा शपथविधी अगदी साध्या पद्धतीने पार पडणार आहे आणि त्यामुळे या बैठकीचे आपण दृश्य बघतो, ज्यामध्ये सर्व विधानसभा विधान परिषद सदस्य यांना आज बोलवण्यात आलेलं आहे आणि एकूणच या सगळ्या कठीण काळातनं हा पक्ष पुढे जात आहे आणि यामध्ये नवनेतृत्व हे अर्थातच सुनेत्रा पवार हे नवनेतृत्व असणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच आता पुढची दिशा ती ठरणार आहे। आणि अगदी वेदांत, त्यामुळे तुम्ही जी माहिती देताय, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे। आताची मोठी बातमी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची ही एक महत्त्वाची बैठक होती। दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला, त्याला अनुमोदन देखील देण्यात आलं आणि आता विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमुखाने निवड झालेली आहे। वेदांत, गटनेतेपदी ही निवड होणं किती महत्त्वाचं आहे पक्षासाठी, कारण सध्याची जी एकूणच परिस्थिती राजकीय देखील आणि ज्या पद्धतीची संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली आहे, एक भावनिक वातावरण जे निर्माण झालंय, या सगळ्या पार्श्वभूमीवरती होणारी ही निवड किती महत्त्वाची असणार आहे? विधिमंडळातले प्रत्येक निर्णय हे गटनेता त्या पक्षाचा घेत असतो आणि त्यामध्ये गटनेत्याची निवड करणं हे गरजेचं आहे, कारण अजित पवार हे गटनेते होते, उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर मग विधिमंडळाचं नेतृत्व, विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व कोण करणार, तर अर्थातच जे महत्त्वाचे म्हणजे कोर जे नेते आहेत त्यांनी ठरवलं की सुनेत्रा पवार यांना हे नेतृत्व दिलं पाहिजे। सुनेत्रा पवार यांचा होकार आणि त्यानंतर तातडीनं आज ही विधिमंडळाची पक्षाची
बैठक बोलवण्यात आली आणि जसं तू म्हणाले की गटनेतेपद का महत्वाचं, कारण पुढचे सर्व जे निर्णय आहेत पक्षाचे, विधिमंडळ पक्षाचे जे निर्णय असतात, मग व्हीप जारी करणं असेल किंवा एखादा निर्णय पक्षाकडनं विधान भवनात घेणं असेल, हे सगळं गटनेत्याच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्यामुळे गटनेतेपदाची निवड करणं हे गरजेचं होतं आणि ती निवड झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार आहेत आणि तशा प्रकारचं पत्र हे विधिमंडळ सचिवालयाला, म्हणजे गटनेते पदाचं जे पत्र आहे की यांचा आपण निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारचं पत्र विधिमंडळ सचिवाला दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल आणि मग राज्यपालांना हे पत्र दिलं जाईल आणि त्यामुळे या सगळ्या प्रोसेसला साधारणपणे 1 तास लागेल आणि जी वेळ देण्यात आलेली आहे पक्षाकडनं सुद्धा आणि लोकभवनाकडनं सुद्धा जी माहिती मिळते त्यामध्ये 5 वाजताची उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार या शपथ घेतील. अगदी साधेपणानं हा सगळा शपथविधी समारंभ होणार आहे. त्यामुळे या सगळ्या संकटातनं जेव्हा हा पक्ष जात आहे तेव्हा एक नवं नेतृत्व सुनेत्रा पवारांचं या पक्षाला असणार आहे आणि पुढे सुद्धा जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, जी कोर टीम आहे पक्षाची ती तर असेलच, मात्र सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातच आता पुढचे निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. अगदी. तर वेदांत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहे, सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील. अगदी त्यांची गटनेतेपदी निवड देखील झालेली आहे. एकमुखानं ही निवड झाली आहे. काही क्षणांपासून ही जी बैठक सुरू आहे त्या बैठकीतली ही दृश्य देखील आपण दाखवतो आहोत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेणार आहेत. त्यामुळे गटनेता म्हणून विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून त्यांची निवड होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. खरं तर काहीशी तांत्रिक बाब, मात्र पक्ष म्हणून ही एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली आपण बघतो आहोत. वेदांत आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात वेदांत यांच्याकडे. वेदांत, ज्या पद्धतीचा खासदारकीचा राजीनामा त्यांना सुपूर्द करावा लागणार आहे, ती नेमकी प्रोसेस काय असणार आहे आणि कधीपर्यंत ती पार पडेल? जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये खासदारकीचा राजीनामा त्यांनी राज्यसभेचे सभापती म्हणजे उपराष्ट्रपती यांच्याकडे सोपलेला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेली आहे. कारण जर तुम्हाला गटनेता म्हणून निवड होण्याआधीच हा खरं तर जो आपण बघितलं तर खासदारकीचा राजीनामा आहे राज्यसभेचा, तो त्या सभापतीला द्यावा लागतो आणि ती प्रोसेस सुद्धा पक्षाकडनं करण्यात आलेली आहे. सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिल्याचं ही माहिती पक्षाकडनं मिळते आणि त्यानंतरच गटनेतेपदाची जी निवड आहे ती होतीये. कारण आपण बघितलं तर राज्यसभेवर त्या 2024 पासून खासदार होत्या आणि ज्या प्रकारे या घडामोडी पक्षामध्ये सध्याच्या घडीला घडत आहे आणि अजित पवारांच्या निधनानंतर जी काही निर्णय पक्षांतर्गत घेण्यात आला त्यानंतर ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळतात. काही तांत्रिक गोष्टी आहेत. मग गटनेता निवडल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत पुन्हा एकदा म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना निवडून यावं लागेल आणि त्यानंतर त्या म्हणजे सदस्य या विधिमंडळाच्या असतील आणि त्यामुळे या सगळ्याची रणनीती ही पक्षाकडनं ठरवली जाते आणि सध्या आपण बघतोय या बैठकीमध्ये सर्व जे विधानसभा विधान परिषद साधारणपणे 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे आणि 8 विधान परिषदे हे जवळपास सर्व आमदार हे या बैठकीला उपस्थित आहेत. कारण तातडीनं काल या सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलं आणि पक्षाची जी पुढची भूमिका असणार, दिशा काय असणार या सगळ्या संदर्भात सुद्धा अजूनही बैठकीमध्ये मार्गदर्शन हे केलं जात आहे आणि प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, त्यासोबत छगन भुजबळ हे सर्व महत्वाचे नेते जे आपण बघितलं काल सुद्धा माध्यमांना माहिती देणं असू द्यात किंवा मग मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असू द्यात किंवा मग पक्षांतर्गत बैठक असू द्यात, अगदी मग सुनेत्रा पवार यांचा होकार आल्यानंतर ज्या पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत या सगळ्या विधिमंडळाच्या, या सगळ्या प्रक्रिया असू द्यात, यामध्ये आपण बघितलं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळेच आता नवं नेतृत्व हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे आणि पुढच्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या सुद्धा आता पक्षांतर्गत केल्या जातील. अगदी वेदांत, तुम्ही असंच सोबत राहा. आपण बैठकीतली दृश्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवतो आहोत. ज्या वेळेला विधान भवनामधल्या अजित पवारांच्या दालनामध्ये सुनेत्रा पवार पोहोचल्या तेव्हाची ही दृश्य आपण बघतो आहोत. अजितदादांना सगळ्यांनीच आदरांजली वाहिली. त्यानंतर या बैठकीला सुरुवात झालेली होती. खरं तर या सगळ्या घडामोडी घडत असताना एक दुःखाची किनार देखील या सगळ्याला आहे. अजित पवार यांची ही अकाली जी एक्झिट झालेली आहे त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला होता आणि यामधून पक्षाला सावरण्यासाठी म्हणून सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व या सगळ्यांनी स्वीकारायचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आपण बघतो आहोत. अगदी
गटनेतेपदी देखील त्यांची निवड करण्यात आलेली आहे। यासाठीची ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू होती। तर वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते, सूरज सावंत देखील आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी। सूरज, आपण बघतोय आताची ही सगळी ताजी दृश्य आहेत जे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे असे दोन्हीकडचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आलेलं आहे आणि गटनेतेपदी देखील त्यांची निवड झाली आहे। नक्कीच यामिनी या ठिकाणी आता एकमताने सर्वच राष्ट्रवादीच्या आमदारांनी गटनेतेपदाची निवड करत त्या संदर्भातलं जे पत्र आहे हे प्रामुख्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे। त्यामुळे गटनेता निवड जी प्रक्रिया होती ही आता पूर्ण झालेली आहे। या निवडीनंतरच राहुल नार्वेकर आता नुकतेच विधानभवनातून बाहेर पडलेले आहेत। दुसरीकडे यापुढे आता जेवढे आमदार आहेत त्यांना गटनेता म्हणजे त्यांचा नेता यांची भूमिका म्हणजे सुनेत्रा पवार यांची भूमिका ही महत्त्वाची असते। यानंतरची जी प्रक्रिया असणार आहे उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ संदर्भातली, यानंतर सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड झालेली आहे। सुनेत्रा पवार यांचंच पत्र आता मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे आणि ज्या ठिकाणी अजितदादा हे गटनेतेपदी होते आता त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी सर्वच आमदारांनी माझी गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे हे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलं जाईल आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांकडनं राज्यपाल भवन या ठिकाणी त्या संदर्भातल्या सूचना या कळवल्या जातील आणि आज संध्याकाळी 5:30 पर्यंत हा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे गटनेता निवड प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। सुनेत्रा पवार यांचं नाव हे एकमताने निवड करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच ज्या हालचाली या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण या संदर्भातला दादांच्या जाण्याचा जे दुःख आहे हे सर्वच पक्षातील नेते आमदार पदाधिकारी कार्यकर्ते यांना देखील आहे। मात्र आपला नेता असावा यामुळेच आजचा ही जी काही गडबड आहे राष्ट्रवादीमध्ये ही पक्षाच्या कोर कमिटीमध्ये पक्षाच्याच नेत्यांनी घेतली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचं नाव काल रात्री निश्चित करण्यात आलं। त्यांच्या परवानगी नंतरच या संपूर्ण घटना आज घडताना आपल्याला पाहायला मिळतील। थोड्याच वेळात या ठिकाणी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार हे बाहेर पडतील, त्यानंतर ते आपली प्रतिक्रिया ही देखील देतील आणि गटनेतेपदी निवड झालेली आहे या संदर्भातली माहिती ही देखील माध्यमांना देतील आणि नंतर 5:30च्या सुमारास जो शपथविधी आहे हा लोकभवन या ठिकाणी होणार असल्याचं कळतंय। त्या ठिकाणी मुख्यमंत्री हे देखील उपस्थित असतील आणि राष्ट्रवादीचे आमदार हे देखील उपस्थित असणार आहे। अत्यंत साधेपणात हा संपूर्ण शपथविधी सोहळा हा पूर्ण होणार आहे। मात्र पुन्हा एकदा तोच आहे की राष्ट्रवादी ज्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भातल्या ज्या चर्चा होत्या त्याला आता पूर्ण विराम मिळणार का? कारण अजितदादांचीच इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, या संदर्भात बातचीत देखील सुरू झाली होती। या संदर्भातली माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील देण्यात आल्याचं आपल्याला कळालं होतं। सकाळी माध्यमांसमोर बोलताना हे देखील म्हटलं। मात्र उपमुख्यमंत्री बाबत सुनेत्रा पवार या आज शपथ घेणार आहेत याची कल्पना ही पवारांना नाही आहे असं त्यांनी देखील स्पष्ट केलं होतं। त्यामुळे ज्या घटना आता घडताना आपल्याला पाहायला मिळतात राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार, कारण पक्षात अजितदादांच्या निधनानंतर सर्वच पदाधिकारी आमदार हे एकूणच त्या दुःखात होते, त्या संपूर्ण नेतृत्वहीन होते। त्यातच नेतृत्व पक्षाला मिळावं आणि पक्षाची वाटचाल ही पुढे चालावी या अनुषंगानेच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची शिफारस केली आणि सुनेत्रा पवार यांचं नाव आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा इतर पक्षीय बैठका असतील यामध्ये सुनेत्रा पवार यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। लोकसभेच्या पराभवानंतर राज्यसभेवरती राष्ट्रवादीकडनं सुनेत्रा पवार यांचं नाव हे जाहीर करण्यात आलं होतं। मात्र एकूणच दादांच्या या काली निधनानंतर आता राज्यसभेचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार हे पक्षाची एकूणच भूमिका किंवा पक्षाचं नेतृत्व पुढे नेताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे राज्याच्या जर का सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर त्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री तर असतीलच, मात्र फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या पक्षाकडनं किंवा एकूणच राज्याचा अर्थसंकल्प मांडतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री स्वतःकडे नेमकी कुठली मंत्रिपदं ठेवतात आणि राष्ट्रवादीच्या अटल नेमकी कुठली मंत्रिपदं येतात हे देखील येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस ज्या दुःखातनं आता समोर जात आहे त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची भूमिका ही देखील महत्त्वाची असणार आहे। अगदी सूरज, तर ही दोन्ही दृश्य आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवतो आहोत। एकीकडे गटनेतेपदी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आता सुनेत्रा पवार यांची एकमुखानं निवड झालेली आहे। दुसरीकडे ज्यावेळेला त्या
विधान भवनामध्ये आल्या आणि अजित पवार यांच्या दालनामध्ये जेव्हा त्या पोहोचल्या तेव्हा अजित पवार यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर या बैठकीला खरं तर सुरुवात करण्यात आलेली होती। आज संध्याकाळी 5 वाजता अत्यंत साधेपणाने उपमुख्यमंत्री पदाचा हा शपथविधी सोहळा पार पडेल, हा कार्यक्रम पार पडेल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार या जबाबदारी पार पाडतील किंवा ती जबाबदारी त्यांच्यावरती येणार आहे। सूरज, खरं तर अजितदादांच्या निधनाला केवळ 2 दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर ज्या वेगानं या सगळ्या घडामोडी घडत आहेत, खरं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया या संदर्भात उमटताना आपल्याला बघायला मिळाल्या। म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की विलिनीकरणाचा जो दोन्ही राष्ट्रवादींचा मुद्दा होता तो अगदी आज सकाळपासून चर्चेत होता। त्या विलिनीकरणाच्या मुद्द्याचं नेमकं काय होणार आणि सर्वानुमते झालेली सुनेत्राताई पवार यांची गटनेता म्हणून निवड ही पक्षासाठी एक नवी उभारी देणारी ठरणार का? यामिनी, नक्कीच या संदर्भात जर आपण पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावी या संदर्भातच बैठका या झाल्या होत्या। पालिका निवडणुकीत ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादींनी पुण्यामध्ये निवडणुका एकत्र लढल्या, पक्षातलं त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मनोमिलन झालं। अर्थात त्या ठिकाणी यश जरी आलं नसलं हवं तितकं, मात्र दुसरीकडे पक्ष एकत्र होताना पाहायला मिळत होते। मात्र याच संदर्भात दादांकडनं ही देखील सकारात्मक भूमिका होती। याबाबत जयंत पाटील आणि इतर तिकडचे नेते यांच्यासोबत चर्चा झालेली होती। असं आता आपल्याला कळतंय की एकत्र येण्यासंदर्भात दादा स्वतः सकारात्मक होते। मात्र त्यानंतर ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, दादांना बारामतीला येताना जे विमानाचं अपघाती निधन झालं त्यानंतर आता एकूणच हा मुद्दाच कुठेतरी आता मागे पडताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण ज्या पद्धतीने वेगाने गटनेतेपदाची निवड ही केली जात आहे, कारण आमदारांना आता नेतृत्व नेमकं कुठल्या नेतृत्वाकडे आपण पाहायचं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असतानाच आता या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचं नाव हे चर्चेत होतं। कारण आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका या तोंडावर आहेत आणि अशातच पक्षाकडे एक नेतृत्व असावं, सक्षम नेतृत्व असावं। कारण पक्ष हा आता खूप खडतर परिस्थितीतनं वाटचाल आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। कारण पक्षाचे जे नेतृत्व होते अजित पवार यांच्याकडेच सर्वस्वी पाहिलं जात होतं आणि आता त्यांच्याच या निधनानंतर कुणीतरी ती कमान हाती घेणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने सर्वच नेत्यांनी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आशेने पाहत त्यांना या संदर्भात विचारणा केल्यानंतर आज त्यांची गटनेता म्हणून निवड होताना पाहायला मिळते। त्यामुळे एका राष्ट्रीय पक्षाच्या त्या अध्यक्षा तर असतीलच, मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गटनेते म्हणून देखील पहिल्यांदाच या ठिकाणी एक महिला सक्षम अशा सुनेत्रा पवार या आपला पक्षाची वाटचाल पुढे नेताना आपल्याला पाहायला मिळतील। यानंतरचे अनेक निर्णय हे त्यांच्या वरती अवलंबून असतील। गटनेत्याची निवड झाल्यानंतर या संदर्भातली जी पत्र आहे हे विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे। त्याचबरोबर ती गटनेत्याची निवड झाल्यानंतरचं एक पत्र हे मुख्यमंत्र्यांकडे देखील दिलं जातं आणि आज संध्याकाळी 5च्या सुमारास त्यांचा उपमुख्यमंत्री पदीचा जो शपथविधी आहे अत्यंत साध्या पद्धतीने या ठिकाणी पार पडला जाईल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे जी राष्ट्रवादी एकत्र येतील या संदर्भातली जी चर्चा होती ही आता कुठेतरी पुढे निघून गेली किंवा काळाप्रमाणे ती मागे राहिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतात। पक्षातले अनेक नेते काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, धन्यवाद या ठिकाणी येताना पाहायला मिळतात देखील आहेत। आपण निलेशकडे जाऊयात, आताचे अपडेट्स निलेशकडे काय आहेत नवीन ते जाणून घेऊयात। निलेश, नक्कीच पक्ष मला मी पहिला आज जाऊन द्या मला सगळ्यांच्या सह्या केल्या जातील आणि त्यानंतर हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येईल। मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्री पदाचा जो प्रस्ताव आहे सुनेत्रा पवार यांचं जे नाव, जी संपूर्ण प्रक्रिया उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनींकडेच संपूर्ण सूत्र देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रमुख नेतेमंडळींनी घेतली आणि आज पहिली प्रक्रिया पूर्ण होत असताना गटनेतेपदी सुनेत्रा वहिनींना आज बहुमतानं आणि सर्वांच्याच निर्णयातून ही प्रक्रिया पूर्ण पार पडते। संध्याकाळी शपथविधी हा 5 वाजता होणार आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे का? आता त्या बाबतीतली कुठली कल्पना माझ्याकडे नाहीये, परंतु 5 वाजताची वेळ होती ती 5:30 वाजताची वेळ केलेली असं समजलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि महायुतीतले प्रमुख नेते सुद्धा या शपथविधीला उपस्थित राहतील। पक्ष ज्या पद्धतीने एकदम नक्कीच सुनेत्रा वहिनी या
राज्यसभेचा खासदार म्हणून देखील कामकाज करताना आपण पाहिलं आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या विचाराचे आमदार सहयोगी सुनित्रा वहिनींच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहणार. आता नंतर तर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या पक्षाची ही जी बैठक झाली होती त्यामध्ये गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि आज संध्याकाळी त्यांचा शपथविधी पार पडेल. ही बैठकीमधली दृश्य आपण बघतो आहोत. सगळे महत्त्वाचे जे आमदार आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला होता आणि त्याला अनुमोदन देण्यात आलं. आज संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी पार पडणार आहे. अत्यंत साधेपणाने खरं तर हा शपथविधी पार पडेल. अगदी 10 ते 12 मिनिटांचा हा कार्यक्रम असणार आहे आणि इथून पुढे अजित पवार यांच्यावरती जी जबाबदारी होती ती आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून ती जबाबदारी पार पाडणार आहेत. लोकभवनामधल्या दरबार हॉलमध्ये सध्या तयारीला वेग आलेला आहे. आज संध्याकाळच्या शपथविधीच्या अनुषंगानं ही तयारी सध्या केली जाते आहे आणि राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे सुनेत्राताई पवार यांना शपथविधीच्या निमित्तानं पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, निलेश बुधावले आहेत आपल्यासोबत. निलेश, खरं तर शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा सांगणारा असा हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधली एक महिला उपमुख्यमंत्री होतीये. खरं तर या सगळ्यामागे एक वेगळी दुःखाची किनार आहे. मात्र तरी सुद्धा राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत जर यामिनी आपण बघायला गेलं तर 50% आरक्षणाचा जो विषय होता सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात येतं आणि शरद पवारांना हा निर्णय घेतला होता आणि देशभरामध्ये महिलांना अधिकार देण्याचं काम देखील शरद पवारांच्या वतीनं झालं होतं. त्याचीच धुरा घेऊन जाणारा हा पक्ष आहे. आत्ताच्या घडीला आपण पाहतोय मागच्या कॅबिनेटमध्ये देखील आदिती तटकरे एक महत्त्वाचा चेहरा होता. कॅबिनेट मिनिस्टर पद त्यांना देण्यात आलं होतं. लाडक्या बहिणीसारखी योजना राज्य सरकारनं राबवली, त्याचं प्रमुख आदितीकडं देण्यात आलं होतं आणि आता जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री म्हणून महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या आता काही वेळामध्ये शपथ घेणार आहेत. तशी तयारी देखील आता सुरू झालेली आहे. या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो होता तो गटनेता निवडीचा. गटनेता निवड नुकतीच पार पडलेली आहे. या प्रक्रियेसंदर्भात जर आपण थोडीशी माहिती घ्यायला गेलो तर साधारणपणे पहिल्यांदा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. अजित पवारांच्या निधनासंदर्भातला तो संमत करण्यात आला. त्यानंतर गटनेता निवडीसाठी प्रस्ताव दिलीप वळसे पाटील जे ज्येष्ठ सदस्य आहेत, पक्षातले कोर कमिटीचे सदस्य आहेत, त्यांना प्रस्ताव मांडला. त्याला अनुमोदन छगन भुजबळ यांना दिलं. खरं तर एकपेक्षा जास्त सदस्य असणं अपेक्षित असतं, परंतु छगन भुजबळ यांना अनुमोदन दिल्यानंतर सर्व आमदारांना या अनुमोदनाला कुठेतरी होकार दिला आणि त्यानंतर सर्व आमदारांच्या सह्यांचं एक पत्र तयार करण्यात आलं. सर्वानुमते हा ठराव पास करण्यात आला आणि त्यानंतर आणखीन एक ठराव जो आहे तो देखील मांडण्यात आला होता. याच्यामध्ये संविधानिक अधिकार नेमके कोणकोणते आहेत गटनेत्याला याची सर्व जी माहिती आहे ती सुनेत्रा पवार यांना दिली. तो देखील ठराव पास करण्यात आला आणि त्यानंतर गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. विधिमंडळाचा प्रमुख नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आता कोण असणार आहेत तर त्या सुनेत्रा अजित पवार असणार आहेत आणि त्या उपमुख्यमंत्री पदाची सायंकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान शपथ घेतील. हा सोहळा देखील साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. राज्यपाल परराज्यात आहेत ते देखील साधारणपणे 4 वाजेपर्यंत मुंबईमध्ये दाखल होतील आणि 5:30 वाजता महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार शपथ घेतील. अगदी निलेश, असेच सोबत रहा. सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. विधान भवनाच्या परिसरामधून सूरज सावंत आपल्या सोबत आहेत. सूरज, यामिनी नक्कीच पक्षातील अनेक आमदार हे अद्याप वेळेत पोहोचू शकलेले नाही आहेत. नुकते सुनील शेळके हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सुनेत्रा पवार हेच आमचं नेतृत्व करतील या संदर्भातली माहिती ही कोर कमिटीकडनं सर्वच आमदारांना काल रात्रभरापर्यंत देण्यात आली होती आणि सर्वांनाच मुंबईत पोहोचण्याच्या सूचना या देखील देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही जण वेळेत पोहोचले तर काही जणांना उशीर झाला. मात्र उशीर आल्यानंतरही आपण त्या ठिकाणी जो ठराव ठेवण्यात आलेला आहे किंवा ठराव मांडण्यात आलेला आहे त्याला आपली पूर्णतः मंजुरी असणार आहे. आपण देखील हे कोण असावं तर या संदर्भातल्या सुनेत्रा पवार यांचंच नाव हे एक मताने त्या ठिकाणी पूर्णतः ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता पुढच्या ज्या निवडणुका असतील किंवा पक्षाची भूमिका असतील, पक्षाच्या दिशा असतील यांचं सगळं सुनेत्रा पवार यांनाच त्यांची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे गटनेतापदी निवड झाल्यानंतर
या ठिकाणचं एक पत्र जे गटनेता निवड झाल्या संदर्भातलं मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल आणि त्यानंतर लोकभवनात हा संध्याकाळी 5च्या सुमारास साध्या पद्धतीत शपथविधी हा होणार आहे. शाहू फुले आंबेडकर यांना मानणारा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष होता हा अजितदादांच्या नेतृत्वात पुढे जात होता. आता त्याची धुरा ही कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्या हातात असणार आहेत आणि भविष्यात अगदी सूरज. यानंतर अनेक निर्णय हे सुनेत्रा पवार हेच आपल्याला घेताना पाहायला मिळतील. अगदी सूरज, ज्या पद्धतीनं आज संध्याकाळी हा जो शपथविधी होणार आहे, अगदी 15 मिनिटाचा 12 ते 15 मिनिटांचा जरी हा कार्यक्रम असला तरी देखील त्याची तयारी सध्या कशी सुरू झाली आहे? त्या संदर्भातल्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या आणि थोड्याच वेळा त्या ठिकाणी राज्यपाल आचार्य देवव्रत हे त्या ठिकाणी पोहोचतील. मुख्यमंत्री हे देखील पोहोचतील. अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा होणार आहे. कारण नुकतंच जर आपण पाहिलं तर 3 दिवसांपूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतरच सुनेत्रा पवार यांनी तिची कमांड आता हातात घेतलेली आहे आणि त्यानंतरच या गोष्टी होताना असल्यामुळे कुठेतरी अत्यंत साधेपणात हा संपूर्णतः शपथविधी सोहळा होईल. त्यामुळे या संदर्भाच्या ज्या सूचना आहेत त्याची पूर्वकल्पना आहे ही लोकभवन या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री यांच्याकडनं देखील कागदोपत्री पूर्तता ही करण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे संध्याकाळी 5च्या सुमारास सर्वच राष्ट्रवादीचे आमदार, नेते आणि स्वतः सुनेत्रा पवार हे या ठिकाणी असतील. आपण नुकतंच पाहिलं तर या ठिकाणी पदभार हा विधानभवनातील त्यांच्या पक्ष कार्यालयात सुनेत्रा पवार यांनी स्वीकारलेला आहे. बैठकीत एकमताने गटनेतापदी निवड देखील झालेली आहे. त्यामुळे थोड्याच वेळात या संपूर्णच गोष्टी क्लिअर होतील आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी सूत्र आहे ती सुनेत्रा पवार यांच्या हाती असतील. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील आता असंच चेहरा म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडेच पाहिलं जातील. सोबतच सर्वच आमदार त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी नेत्याने उभे राहतील या मात्र शंका नाही आहे. मात्र दुसरीकडे अजितदादा गेल्याचं जे दुःख आहे ते प्रत्येकाच्या मनात कायमच आहे. हे प्रत्येकाच्या सूरज, मनात आज कायम. संध्याकाळचा हा शपथविधी होईल, अत्यंत साधेपणाने होईल. आपण त्या संदर्भातली काही दृश्य देखील दाखवतोय की तिथे कशा पद्धतीची तयारी सुरू आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार या बारामतीवरून निघाल्या तेव्हा त्यांच्यासोबत जय पवार उपस्थित होते. आजच्या शपथविधीसाठी पवार कुटुंबियांपैकी नेमकं कोण कोण उपस्थित राहील याविषयी काही कळू शकलाय का? नक्कीच या संदर्भातल्या ज्या आपण पाहिलं तर काल बारामतीत पक्ष वरिष्ठ नेत्यांकडनं करण्यात आल्यानंतर त्या तातडीने तिकडनं जय पवार असतील किंवा पार्थ पवार हे मुंबईच्या दिशेने निघालेले होते. मात्र सकाळी ज्यावेळी पत्रकारांनी स्वतः शरद पवार यांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी या संदर्भात मला कुठलीही कल्पना अद्याप देण्यात आली नसल्याचं कळवण्यात आलं. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जितके बडे नेते होते हा पवार साहेबांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाहीये. त्यावेळी प्रत्येकानेच हात झटकत आपण या संदर्भात आपल्याला देखील कुठलीच माहिती नसल्याचं कळालेलं होतं. त्यामुळे एकूणच आजचा जो शपथविधी होणार आहे या शपथविधी सोहळ्याला फक्त राष्ट्रवादीचे आमदार, मुख्यमंत्री आणि पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचेच आमदार उपस्थित असतील. इतर कुणालाही या संदर्भात बोलवण्यात आलेलं नाहीये. कारण अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर कुठेतरी जे राष्ट्रवादी पक्ष आहे हा खडतर वाटेतनं जाताना आपल्याला पाहायला मिळतं आणि अशातच फारसं कुणालाही इन्व्हिटेशन न देता अत्यंत साध्या पद्धतीनेच हा संपूर्णतः शपथविधी सोहळा हा होणार असल्याचं कळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.